मुर्दाबाद स्वप्नील राठोड मुर्दाबाद मुर्दाबाद स्वप्नील राठोड मुर्दाबाद पोलिस करायचं काय खाली मुंडकावर पाय पोलिस करायचं काय खाली मुंडकावर पाय छत्रपती संभाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय स्वप्नील राठोडचा डीवायएसपी स्वप्नील राठोडचा डीवायएसपी स्वप्नील राठोडचा नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी मुर्दाबाद 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी छत्रपती संभाजी महाराज की नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी खाली मुंडकावर पाय स्वप्नील राठोडचं करायचं काय खाली मुंडकावर पाय धिक्कार असो धिक्कार स्वप्नील राठोडचं निलंबन झालंच पाहिजे स्वप्नील राठोड हाय हाय काल छत्रपती संभाजी महाराजांची जयंती होती. आमचं मंडळ रीतसर अर्ज देऊन परवानगी घेऊनच छत्रपतीचं संभाजी महाराज जयंती साजरी करतं. त्यासाठी डॉल्बी वगैरे आमचा जागेवर उभा होता. टेस्टिंग चालू होती. त्यावेळेस DYSP स्वप्नील राठोड, पुन्हा एक पवारसाहेब PI पवारसाहेब आणि त्यांच्यासोबत टेक्निक असते ते स्वामी, हे सगळेजण आले आणि आल्या त्यांनी डायरेक्ट न काय बोलता डायरेक्ट डॉल्बी फोडायला चालू केली. जनरेटर फोडलं, सगळं फोडल्यानंतर पुन्हा ह्यांना दमदाटी करायला चालू केली. हा तुमचा अधिकार नाही की बाबा तुम्ही ह्या आतमध्ये डॉल्बी टाकू शकता. त्यानंतर हे सर्व आमचे मंडळाचे सर्व सदस्य मागणीसाठी देशपांडे यांनी ठिय्या आंदोलन केलं. त्यावेळेस सगळेजण महाराजाचा पुतळा समोर ठेवून ते सगळेजण खाली बसले होते. घोषणाबाजी फक्त लोकशाही पद्धतीने घोषणाबाजी चालू होती. पण त्यावेळेस राठोड साहेबांनी येऊन परत एकदा पुतळा दाखवण्याचा प्रयत्न केला आणि परत शिवभक्तांनी ज्यावेळेस पुतळा दाखवू नका, तुम्ही मूर्तीला हलू नका असं बोलल्यानंतर मग डायरेक्ट त्यांनी मारहाण चालू केली. हे सगळं व्हिडिओ समोर आलेला आहे. तरी माझं ह्या प्रशासनाला, ह्या फडणवीस साहेबाला, ह्या SP ला, ह्या कलेक्टरला एवढंच म्हणणं आहे, आम्ही रविवारपर्यंत वाट बघणार. तुम्ही जर कारवाई केली नाही तर तिथून धाराशिव सोमवारपासून बेमुदत बंद राहील, ही आमची घोषणा आहे. एवढंच बोलतो मी ह्या काल छत्रपती संभाजी महाराज जयंती होतं. त्या अनुषंगाने शहरामध्ये बरेचसे मिरवणूक काढले होते. एकूण टोटल 22 मिरवणूक होते. ह्याच्यामध्ये एक संघमित्र तरुण मंडळ त्यांना परमिशन नव्हतं आणि सेकंड त्यांनी DJ लावले होते. आम्ही मीटिंग घेऊन सगळं मंडळ आणि बाकी सगळं जयंतीमध्ये पण आम्ही सांगितलं होतं की DJ बिलकुल अलाउ करणार नाही. आता आचारसंहिता चालू आहे आणि त्याचं केसेस पण होतील असं सगळ्यांना सूचना दिले होते. तरीही हे मंडळ मिरवणूक काढले. नंतर मिरवणूक काढल्यानंतर DJ मोठ्या प्रमाणामध्ये वाजत होतं. आजूबाजू लोकांचं पण कंप्लेंट्स होतं. जेव्हा आमचं कॉन्स्टेबल तिथं पोहोचलं आणि त्यांना सांगितलं आणि नॉईज मॉनिटर वगैरे रीडिंग घेत होते, तेव्हा थोडं पोलिसांसोबत बाचाबाची झालं. तेव्हा आमचे ठाणेदार पोहोचले, त्यांना पण समजून सांगितले. असं 1-2 तास ते मिरवणूक जे मंडळ होतं ते मिरवणूक न काढता तिथंच जागावर थांबले. नंतर DYSP पण तिथं जाऊन कन्व्हिन्स करायला बघितले. बट अचानक जे मंडळचं लोक आहे त्यांनी महाराजाचं जे पुतळा आहे ते खाली रोडवरती ठेवले. तर ते थोडं आम्हाला चांगलं वाटलं नाही. DYSP पण सांगितलं की असं करू नका, तुम्हाला आहे तुम्ही मिरवणूक करून घ्या आणि जयंतीनंतर आम्हाला काय करायचं आहे आम्ही ते नंतर बघू असं पण चर्चा झालं. तरी DYSP तिथं जाऊन हार वगैरे ते टाकले. तरी काही परत लोकांनी थोडं त्यांना अग्रेसिव्ह होत सारखं दिसलं, तर DYSPनी थोडा फोर्स यूज केले. असा एक प्रकार काल झालेले आहे. त्याचं जे कायदेशीर कारवाई पण चालू आहे पोलीस स्टेशनमध्ये. बट आता आज काही लोकांनी रात्री पण मी लोकांना तिथं शांतता मीटिंग बोलवले होते. काही लोकांनी मला भेटले पण त्यांना पण समजून सांगितलं की असं असं प्रकार आहे. आज काही निवेदन ते सगळं आंदोलन प्लस ते काही निवेदन पण माझ्याकडे दिलेले आहे
की असं असं काही इश्यू झाला आणि लाठीचार्ज वगैरे झाले असं पोलिसांचं ॲलिगेशन आहे. तर ही एन्क्वायरी आम्ही ॲडिशनल एस पीकडे ॲप्लिकेशन जे दिलेलं आहे अर्ज एन्क्वायरी त्याच्यावरती आम्ही एक ॲडिशनल एस पीकडे पूर्ण व्हिडिओ रेकॉर्डिंग पण आम्ही केलेले आहेत जे आहे त्याचं सत्य आम्ही काढून त्याचा रिपोर्ट आम्ही सादर करू. धन्यवाद. सर त्यांची मागणी आहे की उपविभागीय अधिकारी स्वप्नील राठोड यांनी लाठीचार्ज केल्यामुळे त्यांना निलंबन करण्यात यावे. काय फॅक्ट आहे? ते जे सांगितले तेच फॅक्ट आहे. आता आम्ही ते चौकशी करायची. आता मला दोन लोक भेटले की त्यांना थोडं मार होतं. असं टोटल तिथे एवढं लोक नव्हते, बट आम्ही व्हिडिओ कॅमेऱ्यामध्ये सगळं कॅप्चर झालेलं आहे. त्याच्यावरती आम्ही चौकशी करू. अर्ज त्यांनी दिलेले आहे त्याच्यावरती एन्क्वायरी होईल. थँक्यू सर. धन्यवाद.